हाय स्टुडंट. मी आज तुम्हाला अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे चॅप्टर स्टार्ट करत आहे. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असतं, तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. ओके, हा क्वेश्चन आहे बघा. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेलं आहे, तसंच ॲडजस्टमेंट्स असतात खाली. मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय काय बनवायचं असतं, तर आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, दुसरं आहे बॅलन्स शीट. हे दोनच अकाउंट आपल्याला बनवायचे असतात. पण जर क्वेश्चनमध्ये कॅपिटल फंड दिलेला नसेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट अजून एक प्रिपेअर करायला लागेल. ओके, तर ओपनिंग बॅलन्स शीट कधी बनवायचे आहे, जर क्वेश्चनमध्ये कॅपिटल फंड दिलेला नसेल तेव्हा. मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप यूज करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ट्रान्सफर ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटीज फ्रॉम ॲडजस्टमेंट. म्हणजे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटीज दिलेले असतात. ओके, ती पहिली स्टेप आहे. दुसरी आहे ट्रान्सफर रिसिट्स अँड पेमेंट साईड. ओके, आणि तिसरं आहे सॉल्व रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स. तर अशा या 3 स्टेपमध्ये आपल्याला सोल्युशन करायचं असतं. चला तर मग आपण बघूया एक क्वेश्चन, तुम्हाला समजेल कसं सॉल्व करायचं आहे. तर हा क्वेश्चन आहे तुमच्यासमोर. ओके, क्वेश्चन नंबर 7 आहे, पेज नंबर आहे 118. ओके, मग इथे तुम्हाला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. मग आपल्याला आधी काय करायचं, आधी आपल्याला ॲडजस्टमेंट टिकमार्क करायचे असतात. मग पहिलं ॲडजस्टमेंट इथे दिलं आहे, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन असतं ना, त्याला टिकमार्क इथे करायचे. बघा इथे सबस्क्रिप्शन दिलं आहे, पण इथे 2 इयर दिले आहेत. मग आपण याला कुठल्या इयरला आधी टिकमार्क करायचे, तर करंट इयरला टिकमार्क करायचे असते. मग करंट इयर कुठलं, तर आपल्याला बघा रिसिट्स अँड पेमेंटसाठी जर डेट दिली ती 19 आहे, 2019 आहे. म्हणजे इथे शेवटी 19 जिथे असेल ते आपलं करंट इयर. ओके, इथे दिसते तुम्हाला हे 2019. मग याला टिकमार्क करायचं करंट इयर. ओके, त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी कुठे असते, तर पेमेंटमध्ये असते. बघा इथे दिले, इथे त्याला टिकमार्क करायचे आहे असं. नेक्स्ट आहे असेट्स दिलेले आहेत आपल्याला, बिल्डिंग फर्निचर. ओके, याला टिकमार्क नाही करायचं आहे. चौथं आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड फर्निचर. आता असेट्स आहेत ते पेमेंटमध्ये असतात. मग इथे चेक करूया आपण दिले आहेत का बिल्डिंग आणि फर्निचर, तर नाही दिलेले आहेत. मग आपण काय करायचं, इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिले आहेत बघा, त्याच्या वरच्या ॲडजस्टमेंट. मग इथेच टिकमार्क करायचे, जशी मी इथे केलेले आहे बघा. तिथे बिल्डिंगला टिकमार्क आहे, फर्निचरला टिकमार्क आहे. त्याच्यानंतर आहे 50% एंट्रान्स फीज. मग एंट्रान्स फीजला टिकमार्क करायचे आहे. तर इथे बघा एंट्रान्स फीजला रिसिट्समध्ये एंट्रान्स फीजला टिकमार्क केले. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इंटरेस्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. तर बघा रिसिट साईडला तुम्हाला इंटरेस्ट दिसतो, याला टिकमार्क करायचे आहे. आणि इथे एक इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला एक टिकमार्क करायचे आहे. त्याच्यानंतर आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंडला टिकमार्क नसते. ओके, तर अशा प्रकारे आधी टिकमार्क करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला सम सॉल्व करायचं. मग ते सम सॉल्व करण्यासाठी जसं मी सांगितलं, तुम्हाला 2 अकाउंट बनवायचे असतात. पहिलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, दुसरं आहे बॅलन्स शीट. मग आता या दोन्ही अकाउंटला आपल्याला एक डेट टाकायची असेल, क्लोजिंग डेट. मग ती क्लोजिंग डेट कुठली, तर बघा जी रिसिट्स अँड पेमेंटला डेट दिली आहे ना, 31 मार्च 2019, तीच डेट आपण इथे या दोन्ही अकाउंटला टाकायची आहे. मग इथे येणार तुमची 31 मार्च 2019. सेम डेट बॅलन्स शीटसाठी पण येणार आहे, 31 मार्च 2019. ओके, तर अशा प्रकारे ही डेट टाकायची. मग आता आपल्याला सोल्युशन करायचं आहे. सोल्युशनमध्ये मी जसं इथे सांगितलं होतं तुम्हाला, पहिली स्टेप काय असेल, ट्रान्सफर ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी फ्रॉम ॲडजस्टमेंट. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला असेट्स आणि लायबिलिटी दिली असेल त्या आधी आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मग ते ॲडजस्टमेंट कुठलं आहे, तर बघा इथे दिलं आहे, द असेट्स ऑन 1/4/2018. आता हे ओपनिंग कशावरून, तर आपली क्लोजिंग डेट काय आहे, 2019 आहे, 31 मार्च. आणि हे जर बघितलं तर 2018 म्हणजे प्रिव्हियस इयर आहे. मग प्रिव्हियस इयरचे जे असेट्स आणि लायबिलिटी दिलेले आहेत ते ओपनिंग असतात. मग ते आधी आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. मग इथे काय दिलेलं आहे, बिल्डिंग आणि फर्निचर. मग ते आपण इथे असेट साईडला ट्रान्सफर करणार आहे. ओके, मग फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे बिल्डिंग. आता ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर करताना आपण एक काम करायचं, त्यांचा अमाऊंट कधी पण इनरमध्येच लिहून घ्यायचं. ओके, मग किती आहे बघा, बिल्डिंगसाठी 50,000 आहे. मग इथे 50,000 आतमध्ये लिहिलं. मग त्याला 3 लाईन सोडायचे, 1 2 3. मग त्याच्यानंतर फर्निचर. मग 3 लाईन सोडून झाल्यानंतर इथे
फर्निचर, मग त्याचा अमाऊंट किती आहे 15,000. मग त्याचा अमाऊंट पण आपल्याला इनरमध्येच लिहायचा आहे. तर ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, अमाऊंट इनरमध्ये लिहित जा आणि 3 लाईन सोडत जा. ओके, तर ही झाली आपली पहिली स्टेप. ओके, तुम्ही बघू शकता 2च असेट इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला रिसिट्स आणि पेमेंट सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण आधी पेमेंट साईड सॉल्व्ह करूया. बघा, पेमेंटला तुम्हाला काय केलेलं असतं, पेमेंटमध्ये ना तुम्हाला इथे असेट्स आणि एक्सपेन्सेस दिलेले असतात. ओके, पेमेंटमध्ये काय काय असतात, असेट्स आणि एक्सपेन्सेस असतात. मग ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मग सॅलरी काय आहे, एक्सपेंडिचर आहे. मग बघा इथे दिसतं तुम्हाला एक्सपेंडिचर आपलं आहे, इथे ट्रान्सफर करायचं आहे सॅलरी. मग इथे ना टू सॅलरीज. ओके, आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. मग ज्याला टिकमार्क असते, ॲडजस्टमेंट असते, त्याचा अमाऊंट आपण इनरमध्ये लिहितो. मग इथे आतमध्ये लिहायचं किती आहे, 6,000. मग इथे लिहिणार आपण 6,000. ओके, त्याच्यानंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्स. आता एक्सपेन्स मेन्शन केलं म्हणजे काय, एक्सपेंडिचर आहे. मग इथे एक लाईन सोडायची. बघा, याला ॲडजस्टमेंट असते ना, ज्याचा अमाऊंट आपण आतमध्ये लिहिलं त्याला लाईन सोडायची. एक लाईन सोडून इथे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. तुम्ही फुल फॉर्म लिहायचे आहेत, मी शॉर्टकट मारतो इथे, पण तुम्हाला एक्झाममध्ये फुल फॉर्म लिहायचे सर्व, जे जसं दिलं तसं लिहायचं आहे. बघा दिसतं इथे एंटरटेनमेंट एक्सपेन्स किती आहे, 2480. ओके, इथे आहे 2480. आता याला टिक मार्क नाही, मग आउटर साईडला टाकायचे 2480. त्याच्यानंतर आहे सन्ट्री एक्सपेन्स, परत एक्सपेन्स. मग याला ॲडजस्टमेंट नाही म्हणून कंटिन्यू लिहू शकतो, सन्ट्री एक्सपेन्सेस. बघा, सॅलरीला ॲडजस्टमेंट होती म्हणून एक लाईन सोडायची झाली, पण एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसला ॲडजस्टमेंट आहे का, नाही. दुसरं आपण कंटिन्यू लिहू शकतो. मग सन्ट्री एक्सपेन्सेसचा अमाऊंट किती आहे, 1300. मग इथे आपण लिहिणार 1300. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आता हे पण चार्जेस बोलत आहे, एक्सपेन्स झाले आपले, मग ते पण एक्सपेंडिचर होते. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ते इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती आहे, 1200. मग इथे टाकायचं 1200. त्याच्यानंतर आहे रेंट. रेंट पण काय एक्सपेन्स आहे, म्हणून इथे पेमेंटमध्ये मोस्टली तुम्हाला एक्सपेंडिचरच भेटणार आहेत. मग रेंट, बघा रेंटला पण टिक मग ना आउटर साईडला 700. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट काय आहे, असेट्स आहे. मग असेटला फर्निचरला 3 लाईन सोडून इन्व्हेस्टमेंट. बघा इन्व्हेस्टमेंटला टिक मार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. याचा अमाऊंट आपल्याला आतमध्ये लिहायचं किती, 15,000, म्हणजे इनरमध्ये लिहायचं 15,000. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय आहे, एक्सपेंडिचर. मग इथे रेंटच्या खाली कंटिन्यू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती अमाऊंट आहे, 800. मग इथे 800. त्याच्यानंतर पोस्टेज. पोस्टेज पण काय एक्सपेंडिचर. मग ते इथेच येणार टू पोस्टेज. ओके, पोस्टेजला पण टिक मार्क ना आउटर साईड 3200. त्याच्यानंतर आहे फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट म्हणजे का, आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते, मग इन्व्हेस्टमेंट कुठे येतं, असेट साईडला. इन्व्हेस्टमेंटला एक लाईन सोडायची आहे, इथे लिहायचं आहे फिक्स्ड डिपॉझिट. तर फिक्स डिपॉझिटला टिक मार्क नाही म्हणजे आउटर साईडला लिहायचं 3900. ओके, फिक्स डिपॉझिटला ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर साईडला लिहायचे 3900. त्याच्यानंतर आहे बॅलन्स कॅरी डाऊन. आता हे जे बॅलन्स कॅरी डाऊन असतं ते असं कॅश इन हँड, कधी इथे मेन्शन नसतं, परंतु आपल्याला माहिती पाहिजे बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅश इन हँड. पण आता इथे दिलेलं आहे कॅश इन हँड आहे 830, कॅशड बँक आहे 6,000. तर हे दोन्ही काय आहेत, असेट्स आहेत. मग फिक्स डिपॉझिटच्या खाली कॅश इन हँड, तसंच कॅशड बँक. कॅश इन हँड किती आहे, 830 आहे, कॅशड बँक आहे 6,000. 830 आणि 6,000. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंटमध्ये एक्सपेंडिचर भेटणार आणि असेट्स भेटणार. मोस्टली एक्सपेंडिचर असतात, मग ते बघा एक्सपेंडिचरला आपल्याला इथे ट्रान्सफर करायचे आहे आणि जे असेट्स भेटतात ते असेट्समध्ये इथे ट्रान्सफर करायचे आहे. ओके, आता आपण बघूया रिसीट साईड. आता रिसीट साईडला काय काय असणार, तर रिसीट साईडला तुमचं असणार इन्कम आणि लायबिलिटीज. पण रिसिट्समध्ये मोस्टली
इन्कमच असतात. बाय चान्स कधी लायबिलिटी दिली तर. सो पहिलं बघा इथे दिलं बॅलन्स ब्रॉडडाऊन. तर बॅलन्स ब्रॉडडाऊन असं ते कॅन्सल करायचं. बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणजे काय, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ओके, ते कॅन्सल करायचे. बघा इथे कॅन्सल काय, ते ट्रान्सफर न होणार. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शनसाठी 2 इयर दिले आहेत. म्हणजे करंट इयर असतं. तर मी आधीच सांगितलं याच्यामध्ये करंट इयर काय आहे, 2019. मग ते करंट इयर आपलं इन्कममध्ये. मग इथे द्यायचं बाय सबस्क्रिप्शन आणि याला टिकमार्क आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. बघा इथे टिकमार्क केली आणि ऍडजस्टमेंट आहे किती, 18,000 आतमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर हे जे आहे 2019-20 हे नेक्स्ट इयर आहे. तर नेक्स्ट इयर असतं ते लायबिलिटीला आपल्याला ट्रान्सफर करायचं असतं. ओके, सबस्क्रिप्शनचं जे नेक्स्ट इयर दिलं जातं ते इथे लायबिलिटीला ट्रान्सफर करायचं आहे. ते 5-6 लाईन सोडून इथे खाली लिहायचं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, तर जे पण नेक्स्ट इयर असतं त्याच्यासाठी हेच लिहायचं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. किती, 410 आउटर साईडला. क्लिअर आहे. याच्यामध्ये कधी कधी तिसरं इयर असं प्रिव्हियस इयर, ते प्रिव्हियस इयर ट्रान्सफर होत नाही, ते कॅन्सल करायचं असतं. ओके, तर ते कॅन्सल करायचं असतं. नेक्स्ट डोनेशन, काय इन्कम आहे. सबस्क्रिप्शनला 2 ते 3 लाईन सोडून खाली लिहायचं आहे बाय डोनेशन. आणि बघायला टिकमार्क ना आउटर साईडला जाणार 6,000. ओके, बघा डोनेशन आहे आणि 6,000 दिले. मग इथे लिहायचं बाय डोनेशन 6,000. रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट हे पण इन्कमच आहे. तर मोस्टली ना रिसिट साईडला इन्कमच असतात. रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट किती आहे, रिसिट्स फ्रॉम 5,400. ते आउटर साईडला ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट पण इन्कम आहे. याच्याच खाली कंटिन्यू इंटरेस्ट. बघा इंटरेस्टला टिकमार्क आहे आतमध्ये लिहायला लागेल, ते 400 आहे. ओके, त्याच्यानंतर एंट्रान्स फी, याला पण टिकमार्क आहे. इंटरेस्टला एक लाईन सोडून खाली लिहायचं बाय एंट्रान्स फीज. आणि याला टिकमार्क असल्यामुळे याचा अमाऊंट येणार आतमध्ये 6,200. तर अशा प्रकारे मोस्टली रिसिट्समध्ये इन्कम असतात. म्हणजे इथे आपल्याला इन्कमला हे ट्रान्सफर करायचं आहे. मेन इम्पॉर्टंट होतं सबस्क्रिप्शन. 2 इयर होते. करंट इयर जातं इन्कममध्ये, नेक्स्ट इयर जातं लायबिलिटी साईडला. ओके, लायबिलिटी साईडला लिहायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर ही झाली आपली आता पोस्टिंग. त्याच्यानंतर आता आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत. ओके, सो पहिलं ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50. म्हणजे 500 मेंबर आहेत आणि एका मेंबरचे किती, ₹50. मग 500 मल्टिप्लाय 50 करायचे आहेत आपल्याला इथे. मी इथे करतो कॅल्क्युलेशन. बघा 500 मल्टिप्लाय 50. आता हे 3 झिरो आहेत म्हणून इथे मी 3 झिरो टाकतो. 5×5 = 25 म्हणजे किती आले, 25,000. पूर्ण वर्षाचे जे सबस्क्रिप्शन आहे त्याचे अमाऊंट किती आहे, 25,000. म्हणजे पूर्ण वर्षाचं अमाऊंट असतं ते आपल्याला आउटर साईडला टाकायचं असतं कधी पण. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं बघा, आतमध्ये 18 आहे इनर कॉलममध्ये आणि इथे आउटर साईडला 25 पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे काय करायला लागेल, ॲड करायला लागेल. जेव्हा आपण ॲड करणार ते त्याच्यासाठी लिहायचं आउटस्टँडिंग. ओके, मग किती ॲड होणार, तर या दोघांचा मायनस करायचं. म्हणजे 25,000 मायनस 18,000 जर केले, 000 15तून 8 गेले, राहिले 7. किती, 7,000. आपण क्रॉस चेक करूया. 18 मध्ये जर मी 7 प्लस केले तर मला 25 भेटतात का, हां भेटतात. म्हणजे आपलं करेक्ट आहे. तर हा झाला पहिला इफेक्ट, आउटस्टँडिंग ॲड केलं. त्याचा सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग इन्कम जे असतात ते असतात असेट साईडला. ओके, आउटस्टँडिंग इन्कम असतात ते कुठे असतात, असेट साईडला. म्हणून इथे येणार तुमचं असेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. कशाचं आउटस्टँडिंग होतं, सबस्क्रिप्शनचं होतं. म्हणून इथे असं लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ओके, किती ॲड केले आपण इथे, 7,000 ॲड केले. म्हणून इथे येणार तुमचं 7,000. क्लिअर आहे. बस जेव्हा पण तुम्हाला हे मेंबरवाले ॲडजस्टमेंट येणार तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जे मेंबर असतील त्याची जी
अमाऊंट असेल प्रत्येकी ते मल्टिप्लाय करायचे आणि जी अमाऊंट येईल ती तुम्हाला आउटर साईडला टाकायची. मग चेक करायचं किती इथे आपल्याला अमाऊंट ॲड करायला लागेल. म्हणजे दोन्ही अमाऊंटचा डिफरन्स जसा मी काढला 7,000 आणि ॲड करताना काय लिहायचं आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग इन्कम कुठे असतात तर असेट साईडला असतात. ओके, म्हणून इथे इफेक्ट आला. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, तर आउटस्टँडिंग काय होते, आपण काय केलं आउटस्टँडिंग ॲड. मग आता हे पण आउटस्टँडिंग आहे म्हणजे हे पण ॲड होणार, पण कोणाचं आहे सॅलरीचं, म्हणून इथे लिहायचं ॲड आउटस्टँडिंग. किती दिली आउटस्टँडिंग 1200. ओके, बघू शकता इथे किती आहे 1200. मग इथे ॲड करणार आपण 1200. टोटल होणार याचे 7,200. ओके, टोटल किती होणार 7,200. त्याच्यानंतर आता याचं सेकंड इफेक्ट. जसं आउटस्टँडिंग इन्कम कुठे गेले असेटला, मग एक्सपेंडिचर काय आहे त्याचे ऑपोजिट आहे, म्हणजे ऑपोजिट साईडला जाणार, म्हणजे कुठे लायबिलिटीला जाणार. तर आउटस्टँडिंग सॅलरी कुठे येणार लायबिलिटी साईडला. मग इथे आउटस्टँडिंग सॅलरी किती ॲड केले आपण 1200. ओके, मग इथे काय टाकायचं 1200. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं ॲडजस्टमेंट, जे ऑलरेडी आपण पहिली स्टेप जी सॉल्व्ह केली त्याच्यामध्ये आपण केलं होतं. चौथं, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10%. म्हणजे बिल्डिंगचे 5% आणि फर्निचरचे 10%. डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन म्हणजे काय करायचं लेस करायचं. मग बिल्डिंगमधून 5% आपण मायनस करणार. मग इथे लिहायचं लेस डेप्रिसिएशन 50,000. ओके, किती 50, याची अमाऊंट किती 50,000 आहे आणि पर्सेंटेज आहेत 5, म्हणजे मल्टिप्लाय 5 आणि डिवाइडला 100. का तर पर्सेंटेजचं जेव्हा साईन असतं तर डिवाइडला 100 घेतात. एक 0 कॅन्सल, 5 5 जा 25 म्हणजे 2,500. मग इथे 2,500 मायनस करायचे. 50,000मधून 2,500 जर मायनस केले तर आउटरला किती जाणार तर 5 47,500. ओके, हे झालं बिल्डिंगचं. फर्निचरचे किती आहेत 10% आहे. मग फर्निचरमधून पण सेम लेस डेप्रिसिएशन. मग आपण कॅल्क्युलेट करू, याची अमाऊंट किती दिली 15,000. 15,000 मल्टिप्लाय 10 डिवाइड 100. एक 0 कॅन्सल, किती आले 1500. मग इथे आपण काय टाकणार 1500. आता 15मधून 1500 गेले, राहिले किती 13,500. ओके, तुम्ही मायनस करू शकता आणि बघू शकता. 15,000मधून 1500 मायनस केले, किती राहिले 13,500. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय तर कंपनीसाठी एक लॉस असतो. लॉस कुठे शो करणार, इन्कम की एक्सपेंडिचरमध्ये, तर ऑब्विसली कुठे जाणार एक्सपेंडिचरमध्ये. तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे आपल्याला इथे डेबिट साईडला डेप्रिसिएशन शो करायचं आहे. मग इथे ना डेप्रिसिएशन ऑन अशी हेडिंग लिहायची. ओके, इथे अशी हेडिंग लिहायची डेप्रिसिएशन ऑन. मग पहिलं आपण फाइंड केलं कशावर बिल्डिंग, दुसरं फाइंड केलं फर्निचर. मग इथे लिहायचं बिल्डिंग. बिल्डिंगमधून किती मायनस केले 2,500. मग इथे 2,500. फर्निचरमधून किती मायनस केले 1,500. मग इथे लिहायचं फर्निचर 1,500 आणि याची प्लस करून बाहेर टाकायची, म्हणजे किती 3-4,000. ओके, तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये, हे फायनल अकाउंटमध्ये पण असतं आउटस्टँडिंग डेप्रिसिएशन, हे सगळे ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटला पण सेम आहे. मग जेव्हा डेप्रिसिएशन असतं तर काय करायचं, ज्या असेटचं नाव दिलं त्याच्यातून लेस होणार आणि दुसरा इफेक्ट पुढे जाणार एक्सपेंडिचरमध्ये. ओके, त्याच्यानंतर दिले तुम्हाला 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. तर कॅपिटलाइज म्हणजे काय तर एंट्रन्स फीजमधलं 50% अमाऊंट जे आहे ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे याच्यातून लेस होणार एंट्रन्स फीजमधून आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड होणार. मग आपण इथे करूया, इथे लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज. जो वर्ड दिला ॲडजस्टमेंटमध्ये तोच लिहायचा. ओके, एंट्रन्स फीजचं अमाऊंट दिलेलं 50% कॅपिटलाइज करायचं. 6,000चे 50% म्हणजे अर्धे 3,000 आणि 200चे अर्धे केले तर 100.
म्हणजे 6,200चे अर्धे केले 50% तर 3,100 होत आहे. मग इथून जर मायनस केले 50% तर आउटर साईडला पण 50%च जाईल. ओके, तर हे ज्याचं नाव दिलंय कॅपिटलाइज करण्यासाठी त्याच्यातून लेस होणार. आणि कॅपिटल फंड कुठे असतो तर लायबिलिटीला स्टार्टिंगलाच असतो. मग इथे ऑलरेडी आपण लिहून ठेवूया कॅपिटल फंड, हे नंतर भेटणार आपल्याला काय आहे अमाऊंट. इथे लिहिलं कॅपिटल फंड, तर या कॅपिटल फंडमध्ये काय करायचं, ॲड करायचं. मग इथे लिहायचं कोणाचं होतं कॅपिटलाइज, एंट्रन्स फीज कॅपिटलाइज. इथे अमाऊंट इथून मायनस केली 3,100, तेवढेच इथे लिहायचे 3,100, जेवढी अमाऊंट मायनस करणार तेवढी. तर जेव्हा पण हा वर्ड येईल तुम्हाला कॅपिटलाइज करायचा आहे, मग ज्याचं नाव दिलं, आता कोणाचं दिलं एंट्रन्स फीज, त्या एंट्रन्स फीजमधून लेस होणार आणि कॅपिटल फंडमध्ये काय करायचं, ॲड करायचं. हे जे इफेक्ट आहेत असेच मारायचे आहेत तुम्हाला. ओके, कॅपिटलाइज वर्ड दिसला तर इफेक्ट असेच पास करायचे. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5% पर ॲनम बोललेलं आहे. हॅज अक्रूड म्हणजे इन्क्रीज झाला, इंटरेस्ट आपला वाढला फॉर 6 महिने. म्हणजे आपण आता कॅल्क्युलेशन करूया इन्व्हेस्टमेंटवर सांगितलं इंटरेस्ट. तर इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट किती आहे 15,000. मग इथे मी घेतले 15,000. ओके, 15,000 किती पर्सेंट बोललेले आहेत त्यांनी, 5% बोलले आहेत म्हणून मल्टिप्लाय 5. किती महिने बोललेले आहेत 6 म्हणून इथे मल्टिप्लाय 6. डिवाइड काय करायचं, पर्सेंटेजचं साईन होतं म्हणून डिवाइडला 100. आणि 6 महिने बोलले तर पूर्ण वर्षाचे महिने किती 12. ओके, तर कॅल्क्युलेशन करूया. 1 कॅन्सल, 6 1 जा 6 2 जा, वरती काय काय बॅलन्स झालं 150 मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 2. 15 5 जा 75 म्हणजे 750, कारण हा 10. 2शी डिवाइड करूया आपण. 2 1 जा 2 3 जा 6, पण इथे 7 आहे, 1 बॅलन्स वाला, हे 15 झाले. 2 7 जा 14, 1 बॅलन्स कारण इथे बघ 15 आहे, 10 झाले. 2 5 जा 10 म्हणजे 375. तुम्ही स्वतःहून हे कॅल्क्युलेशन करून बघा 375 येत आहे की नाही. ओके, तर आता काय करायचं, तर आपला इंटरेस्ट किती भेटला, इंटरेस्ट 3,750. मग आता काय करायचं आहे, जेव्हा हा वर्ड येणार अक्रूड, तेव्हा काय करायचं आपल्याला, जेवढा पण इंटरेस्ट भेटलेला आहे तो आपण इथे ॲड करणार आहे. मग इथे पण ॲड होणार इंटरेस्टमध्ये. इथे लिहायचं इंटरेस्ट ड्यू, हा वर्ड लिहायचा इंटरेस्ट ड्यू 375. टोटल केली तर 775. सेम हा इंटरेस्ट कोणाचा आहे, इन्व्हेस्टमेंटचा आहे, म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये पण ॲड होणार. मग इथे पण लिहिताना सेम तोच वर्ड लिहायचा, ॲड इंटरेस्ट ड्यू DUE. किती इंटरेस्ट आहे 375, टोटल 15,375. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इंटरेस्टचे जे ॲडजस्टमेंट आहे ना 2-3 आहेत असे, म्हणजे डिफरंट टाईपचे. हा एक वेगळा टाईप आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालं, अक्रूड वर्ड यूज केलेला आहे. अक्रूडमध्ये जे कॅल्क्युलेशन येणार ते आपल्याला ॲड करायचं असतं. ओके, दुसरा टाईप असतो, आता सपोज दुसऱ्या टाईपचं कसं असतं, आपलं कॅल्क्युलेशन आलं असं 500 रुपये, एक एक्झाम्पल किती 500 रुपये आलं. ऑलरेडी आपल्याला इथे इंटरेस्ट किती दिला आहे 400 रुपये, कॅल्क्युलेशन किती आलं 500. मग किती कमी आहे इथे 500 होण्यासाठी 100, मग आपण इथे 100च ॲड केले असतं. ओके, दोन्ही ठिकाणी 100 ॲड केले असतं. तर तो एक दुसरा टाईप आहे. ओके, पण आता वर्ड का यूज केला त्यांनी, अक्रूड. तर अक्रूड जेव्हा वर्ड येतो तेव्हा जो कॅल्क्युलेशनवाला इंटरेस्ट असतो तो आपल्याला दोन्ही ठिकाणी ॲड करायचा आहे. ओके, बघा इथे पण ॲड केलेला आहे आणि इथे पण तो ॲड केलेला आहे. लास्ट ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड. मी आधीच बोललो होतो कॅपिटल फंड कुठे येतं, लायबिलिटीमध्ये येतं. जे पण फंड्स असतात ना ते कुठे येतात, लायबिलिटीला येतात. मग ऑलरेडी मी इथे लिहिलं आहे कॅपिटल फंड, मला फक्त इथे इनरमध्ये अमाऊंट लिहायची आहे. किती दिली आहे 70,000. सो इथे लिहिणार मी 70,000. ओके, तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. सायलेंट ॲडजस्टमेंट पण काहीच नाही. तर तुम्हाला ह्या 3 स्टेपमध्ये हे सोल्युशन करायचं असतं. ओके, तर व्हिडिओ तुम्ही 1-2 वेळा बघून घ्या, तुम्हाला नक्की समजेल की कसं